नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. तर आता येणार आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन निमित्त मी तुमच्यासाठी जबरदस्त डिझायनिंग ट्युटोरियल घेऊन येणार नाही, असं होऊ शकणार नाही. तर घेऊन आला तुमच्याकरिता जबरदस्त फोटोशॉप रक्षाबंधन डिझायनिंग ट्युटोरियल, ते पण स्टेप बाय स्टेप आणि डिटेलमध्ये. म्हणून जर चॅनलवरती नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कॉमेंट नक्की करा. तर चला मग वेळ न गमावता आजच्या डिझायनिंग ट्युटोरियलला सुरुवात करूया. फोटोशॉप ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं. इथे मी रक्षाबंधन या नावाने टायटल देऊन देतो, कारण याच नावाने तुमची PSD फाईल सेव्ह होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे युनिट आहे तुम्हाला इथे काय करायचं आहे, इंचेस हे युनिट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर याची जी व्रीथ आहे ते 4 ठेवायची आहे आणि हाईट याची 5 ठेवायची आहे. ओरिएंटेशन इथे पोर्ट्रेटच राहू द्यायचं आहे. आता ही जी मी साईज घेतली आहे ही इंस्टाग्राम पोस्टची स्टँडर्ड साईज घेतली आहे. तुम्हाला जर चेंज करायची असेल, वेगळी घ्यायची असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. फक्त बाकी तुम्हाला ॲडजस्टमेंट वगैरे करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे रिझोल्युशन 96 ठेवू शकता, कारण आपण जे कलर मोड आहे ते RGB कलर मोडमध्ये घेणार आहे आणि ते 8 बीटवरती. आता हे जे डिझाईन आहे हे आपण प्रिंटिंगसाठी बनवणार नाही, हे आपण फक्त डिजिटली शो करण्यासाठी तयार करणार आहे. म्हणून जर तुम्हाला प्रिंटिंगसाठी करायची असेल तर इथे काय करायचं, CMYK सिलेक्ट करायचं. आता आपण काय करणार आहे, फक्त डिजिटली म्हणजे स्क्रीनवरती शो करायचं आहे, म्हणून इथे मी RGB कलर कलर मोड ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे क्रिएटवरती क्लिक करायचं. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर आता या पेजला आपल्याला काय करायचं आहे, फिट करायचं आहे. फिट करण्यासाठी Ctrl+0 काय प्रेस करायचं, Ctrl+0 ही शॉर्टकट की प्रेस करायची. तुमचं ते पेज आहे ते प्रॉपरली फिट होईल. आता मी काय करतो, अगोदरची डिझाईन आहे मी केलेली ते ओपन करून घेतो, कारण काही फंड मला आठवत नाहीत, त्यामुळे मी ते डिझाईन हे ओपन केले. याला पण मी Ctrl+0 प्रेस करून अशा प्रकारे फिट केले. तर आता काय करू, आपण यामध्ये बॅकग्राऊंड इम्पोर्ट करू. बॅकग्राऊंड इम्पोर्ट करण्यासाठी फाईलवरती क्लिक करायचं आणि प्लेस इम्बेडेड या ऑप्शनवरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं. इथे तुम्हाला रक्षाबंधनचं एक पूर्ण फोल्डर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, म्हणजे पूर्ण मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतो. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर आता काय करू, हे बिजी दिसते हे बॅकग्राऊंड आपण काय करू, इम्पोर्ट करू आणि सर्व मटेरियल जे आहे ते हाय क्वालिटीमध्येच तुम्हाला मिळून जाईल. आता जी बॅकग्राऊंडची साईज दिसते तुम्हाला हे 4x5 मध्येच आहे, म्हणजे प्रॉपर मी साईजच त्या बॅकग्राऊंडची घेतली आहे. म्हणून फक्त तुम्ही डायरेक्ट इम्पोर्ट केलं तर काय होईल, ते प्रॉपरली त्या पेजवरती ॲडजस्ट होईल. आता बॅकग्राऊंड इम्पोर्ट झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, ही जी फ्लावर दिसत आहे या फ्लावरला आपण अशा प्रकारे इकडल्या फ्लावरला आणि इकडल्या फ्लावरला अगोदर ॲडजस्ट करू. त्याकरिता परत फाईलवरती क्लिक केलं मी. प्लेस इमेजवरती क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला फ्लावर दिसते हे मोठ्या साईजचं फ्लावर 2 नावाचं हे फ्लावर आपण काय करू, अगोदर इम्पोर्ट करू. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, याला अगोदर रिसाईज करण्याच्या अगोदर याला काय करायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. हे अगोदर स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, तरी पण आपण काय करू, यावरती राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करू. त्यानंतर याला करायचं, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर Ctrl+T काय प्रेस करायचं, Ctrl+T प्रेस करायचं. अशा समोर तुमच्यासमोर या जे शेप आहे, म्हणजे सॉरी, जे आपण जे इमेज घेतला आहे फ्लावरचं त्याच्यासमोर अशा प्रकारे तुम्हाला हँडल दिसतील. या हँडलच्या सहाय्याने आपण काय करूया, फ्लावरला अशा प्रकारे साईज कमी करू आणि त्याला इथे घेऊन येऊ. अशा प्रकारे तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर इथे टिकमार्कवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे ओके करायचं आहे आणि याला परत सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्ही इथून पण डायरेक्टली याला सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ओपॅसिटी याची काय करायची, थोडी कमी करायची. अशा प्रकारे ओपॅसिटी कमी करायची. त्यानंतर परत फाईलवरती क्लिक करायचं आणि प्लेस सिम्बॉलवरती क्लिक करून जे दुसरं फ्लावर आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं. हे फ्लावर दिसतं तुम्हाला फ्लावर 3 नावाचं, याला आपण प्लेस करून घ्यायचं. प्लेस केल्यानंतर इथे राईटवरती क्लिक करायचं, याला पण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर Ctrl+T करून याची काय करायची, साईज अशा प्रकारे कमी करायची आणि त्यानंतर याच्यावरती राईट क्लिक करून किंवा इथे ऑप्शन दिसते तुम्हाला, याला फ्लिप व्हर्टिकली अशा प्रकारे फ्लिप करायचं आणि इथे मिरर हॉरिझॉन्टली यावरती काय करायचं, सॉरी फ्लिप हॉरिझॉन्टली यावरती पण क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर आता काय करायचं, याला आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. सॉरी, याला काय करतो मी, या बॅकग्राऊंडला अगोदर लॉक करतो. लॉक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर आता काय करू, आपण जे याला फ्लावर 3 नावानं आहे याला आपण सिलेक्ट करू आणि त्यानंतर याला प्रॉपरली अशा प्रकारे ॲडजस्ट करू. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ही जी राखी दिसत आहे या राखीला आपल्याला सेट करायचं आहे. सेट करण्यासाठी परत मी फाईलवरती क्लिक केलं. त्यानंतर प्लेस इम्बेडेडमधून जी राखी आहे ते राखीचं पेन जे आपण इथून ॲड करू. त्यानंतर याला पण तशाच प्रकारे तुम्हाला राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं आहे. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्याने काय होईल, तुमच्या जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे कोणते, जर तुम्ही PNG असो JPG असो त्याची क्वालिटी लॉस होणार नाही.
तर त्याला काय करायचं, कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर याची साईज अशा प्रकारे कमी जास्त करून घ्यायची. जर तुम्ही साईज वेगळी घेतली असेल तर त्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल, त्याची ॲडजस्टमेंट करावी लागेल. अशा प्रकारे काय केलं आपण, याला प्रॉपरली इथे जसं केलं आहे तसंच आपण इथे ॲडजस्टमेंट केलं. त्यानंतर या फ्लावरला जो फ्लावर 3 आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि याची पण काय करायची, थोडी ओपेसिटी तुमच्यानुसार प्रॉपरली ॲडजस्टमेंट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण ॲडजस्ट केलं. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, हे जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट आपल्याला टाईप करायचं आहे. याच्याकरिता युनिकोड आपल्याला जनरेट करावा लागेल आणि यामध्ये मी काय केलं आहे, श्रीदेव 0709 हा फंड वापरलेला आहे. आता युनिकोड जनरेट कसं करायचा ते अगोदर पाहू. तुम्हाला काय करायचं आहे, ब्राउझर ओपन करायचं आहे आणि हिंदी टाईप डॉट इन्फो ही वेबसाईट ओपन करायची आहे. ती वेबसाईट तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये जो पहिला टेक्स्ट बॉक्स आहे यामध्ये मराठीमध्ये टाईप करायचं, पूर्ण जे कोड्स आहे तो टाईप करायचा आणि त्यानंतर कन्वर्ट टू श्रीलिपी या ऑप्शनवरती, या बटनवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला जो कोड आहे तो इथे आलेला दिसेल. हा पण तुम्हाला मराठीत दिसत आहे, पण जेव्हा तुम्ही याला कॉपी ऑल या ऑप्शनवरती क्लिक करता म्हणजे या कोडला तुम्ही कॉपी करता आणि जेव्हा तुम्ही परत फोटोशॉपमध्ये येता, तर मी काय करतो अगोदर, आता परत समजा मी कॉपी केल्यानंतर तुम्हाला तो अशा प्रकारे दिसेल. मी ते अगोदरच पेस्ट करून ठेवला, म्हणजे तिथे तो तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहे कन्वर्ट केल्यानंतर, पण तो काय होईल, जेव्हा तुम्ही पेस्ट कराल तर काय होईल, तो तुम्हाला इंग्लिशमध्येच येईल आणि तो तुम्हाला समजणार नाही. याला काय करतो, मी कॉपी करतो आणि परत आपण काय करू, आता फोटोशॉपमध्ये जाऊ. फोटोशॉपमध्ये आल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला इथून टेक्स्ट टूल घ्यायचं आहे. टेक्स्ट टूल की मी ते डायरेक्टली क्लिक करून पण घेऊ शकता किंवा शॉर्टकट की टी प्रेस करून पण आपण टेक्स्ट टूल यूज करू शकतो. त्यानंतर अशा प्रकारे क्लिक करायचं आणि कंट्रोल व्ही करून हा कोड पेस्ट करायचा. आता याला काय केलं आहे, डायरेक्टली फोटोशॉपनी श्रीदेव 0709 हा फंड देऊन दिलेला आहे. तर याला काय करायचं, अगोदर मी तुम्हाला सांगून देतो. जेव्हा तुम्ही पेस्ट करता, समजा आता याला कंट्रोल ए केलं मी आणि त्यानंतर समजा याला एखादा तुमचा सिस्टममधला एखादा फंड देऊन देईल. समजा इथे टेको आहे, अशा प्रकारे येईल आणि तुम्हाला तो असा दिसेल. याला कंट्रोल ए करायचं आणि 0709 तुम्हाला मटेरियलसोबत फंड पण मिळून जाईल. त्या फंडला काय करायचं, इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल करण्याची स्टेप मी पूर्ण व्हिडिओ कशाप्रकारे यूज करायचा त्याचा आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. त्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तो फंड आपल्याला द्यायचा आहे. तो दिसे तुम्हाला सर्च करायचा अगोदर इथे फंड लिस्टमध्ये 07 त्यानंतर त्याला 0709 हा फंड देऊन द्यायचा. त्यानंतर याला काय करायचं, आपल्याला कलर द्यायचा आहे. याला आपण कलर नंतर देऊ. अगोदर काय करायचं, याला कंट्रोल टी करायचं. लक्षात ठेवा, कंट्रोल टी केल्याने काय होईल, आपल्याला कोणताही ऑब्जेक्ट असो त्याची आपण साईज म्हणजे रिसाईज वगैरे त्याला करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, जेव्हाही तुम्ही याला रिसाईज कराल तेव्हा काय करायचं, हे ऑप्शन दिसते, या ऑप्शनला मेंटेन ॲस्पेक्ट रेशो या ऑप्शनला कधीही टिकमार्क ठेवायचं म्हणजे ॲक्टिवेट ठेवायचं. अशा प्रकारे ते तुम्हाला ब्लॅक झालेलं दिसेल. त्यामुळे काय होईल, जो तुमचा शेप असेल काही असेल ते एक ॲक्टिव्ह म्हणजे ॲस्पेक्ट रेशोमध्ये राहील, म्हणजे ते डिस्टर्ब होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, PNG इम्पोर्ट करायचा आहे. याला काय करू, आपण टेक्स्टला नंतर कलर देऊ. अगोदर हा जो PNG आहे हा काय करू, आपण इम्पोर्ट करू. आता ही डिझाईन मी काय केलं, जास्त हे केली आहे म्हणजे झूम केलं आहे त्या 187, त्यामुळे थोडं तुम्हाला काय ब्लर दिसत असेल. पण आता काय करू, आपण अगोदर फाईलवरती क्लिक करू आणि प्लेस इम्बेडेडवरती क्लिक करून हा फ्लावर डिझाईन हा PNG इम्पोर्ट करून टाकू. आणि त्यानंतर याला काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करायचं. त्यानंतर कंट्रोल टी करायचा. कंट्रोल टी करून याची पण साईज काय करायची, अशा प्रकारे तुमच्यानुसार ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ओके. त्यानंतर इथे टिक करायचं. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला रक्षाबंधन हे टेक्स्ट इम्पोर्ट करायचं आहे. फाईलवरती जायचं, परत प्लेस इमिडिएटवरती जायचं आणि जे टेक्स्ट आहे रक्षाबंधन कॅलिग्राफी हे टेक्स्ट इम्पोर्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे काय करायचं, ते इम्पोर्ट करून घ्यायचं. त्यानंतर याला काय करायचं, याला पण आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करावं लागेल. आता यामध्ये मी कोणता फंड वापरला आहे, तर कोणताच फंड वापरला नाही. हे मी AIच्या थ्रू म्हणजे ChatGPTवरून हा फंड म्हणजे जो टेक्स्ट आहे आपण रक्षाबंधन हा डिझाईन केलेला आहे. तुम्हाला पण शिकायचं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपल्याला जर एखादा PNG असो, JPG असो किंवा एखादा टेक्स्ट असो, त्याला आपल्याला कॅलिग्राफमध्ये कशाप्रकारे ChatGPTवरून घेता येते त्याकरिता आपण नक्की व्हिडिओ आणू. त्याकरिता तुम्हाला कॉमेंट नक्की करावं लागेल. तर याला काय करतो, मी कंट्रोल टी करतो आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण याची साईज कमी करू. त्याकरिता तुम्हाला सांगितलं ऑप्शन जे आहे, जेव्हाही आपण याला साईज वगैरे कमी करू ते ऑप्शन सिलेक्ट होऊ द्यायचं, म्हणजे त्याचा जो रेशिओ आहे तो डिस्टर्ब होणार नाही. त्यानंतर अशा प्रकारे त्याची जी साईज वगैरे आहे ते ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ही साईज वगैरे केली, टिकमार्क केलं, याला करू थोडं आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू. त्यानंतर मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला, यामधला निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा यामध्ये पण मी काय केलं आहे,
श्रीदेवचा 4658 हाच फंड वापरलेला आहे. म्हणजे दुसरा फंड वापरलेला आहे 4658, म्हणजे त्याचाच आपल्याला श्रीमध्येच वापरलेला आहे. तुम्हाला परत जी मी अगोदर स्टेप सांगितली, युनिकोड जनरेट करायचा आणि पेस्ट करायचा आणि त्याला तो फंड देऊन द्यायचा. तर याला करतो मी डायरेक्टली इथून कॉपी करून घेतो. Ctrl+C अशा प्रकारे कॉपी केलं आणि त्यानंतर याला काय करायचं, Ctrl+T करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे साईज वगैरे समजा तुम्ही पेस्ट वगैरे केला त्यानंतर तुम्ही Ctrl+T करून याची साईज वगैरे कमी करू शकता. यामध्ये कशा प्रकारे कलर द्यायचे ते पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर फक्त अगोदर टेक्स्ट वगैरे आहे ते सेट करून घ्यायचे. ॲट अ टाईम आपण काय करू, पूर्ण एलिमेंटला वगैरे कलर देऊ. तर अशा प्रकारे त्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ही जी टाईल्स दिसते आपल्याला ते आपल्याला इम्पोर्ट करायची आहे. फाईलवरती जायचं, फाईलवरती गेल्यानंतर प्लेस इमेजमध्ये परत जायचं आणि जी टाईल्स आहे ते प्लेस करून घ्यायची. अशा प्रकारे प्लेस करायची आणि याला खाली असं ड्रॅग करून घ्यायचं आणि याला पण कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला भाऊ बहिणीचा इमेज घ्यायचा आहे. आता आपण परत फाईलवरती क्लिक करू, प्लेस इमेजवरती क्लिक करू आणि त्यानंतर जे भाऊ बहीण आहेत हा PNG आपण इम्पोर्ट करू. त्यानंतर टिकमार्क करायचं, यावरती राईट क्लिक करायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर Ctrl+T करायचं. Ctrl+T केल्यानंतर याची हँडलच्या सारीने अशा प्रकारे साईज वगैरे ॲडजस्टमेंट करून घ्यायची. अशा प्रकारे याची एवढी साईज करून घ्यायची. त्यानंतर आता काय करू, आपण याला टिकमार्क करू परत आणि आता समोरची स्टेप काय करायचं आपल्याला, जी गिफ्ट आहे ते गिफ्ट आपण किंवा गिफ्टच्या अगोदर हा तुम्हाला इथे हर्ट दिसत आहे, आपल्याला हर्ट इम्पोर्ट करावा लागेल. फाईलवरती क्लिक केलं मी, प्लेस इमेजवरती क्लिक केलं आणि त्यानंतर हा दिसतो तुम्हाला हर्ट, हा प्लेस करायचा. याला पण राईट क्लिक करायचं, राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर Ctrl+T करू, याला अशा प्रकारे साईज वगैरे कमी करून घ्यायची. आणखी पण थोडी मी काय करतो, याची साईज कमी करतो. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपरली ॲडजस्टमेंट वगैरे करावे लागेल. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला इथे गिफ्ट बॉक्स दिसत तुम्हाला या डिझाईनमध्ये, हे जे गिफ्ट बॉक्स आहे ते आपल्याला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे. आपण सगळे एलिमेंट अगोदर काय करू, इम्पोर्ट करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती आणखी हे वर्क करायचं आहे. कुठे आहे इथे गिफ्ट बॉक्स आहे, त्याला काय करू आपण प्लेस करू आणि याला काय करू आपण क्लिक करू आणि कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर Ctrl+T केला आणि Ctrl+T करून अशा प्रकारे काय करायची, याची साईज कमी करायची आणि याला इथे फ्लिप हॉरिझॉन्टल ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फ्लिप करायचं आणि त्यानंतर इथे ॲडजस्टमेंट वगैरे अशा प्रकारे करून घ्यायची. ओके. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जे प्लेट आहे आरतीची प्लेट ते आपल्याला इम्पोर्ट करावी लागेल. प्लेस इमेजवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आरतीची प्लेट आहे ते आपल्याला प्लेसवरती क्लिक करून आणि याला काय करायचं, टिक करायचं. त्यानंतर आणखी कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करायचं, Ctrl+T करायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला याची साईज वगैरे मेंटेन करायची आहे प्रॉपरली. याला अशा प्रकारे काय करायचं, ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला परत फाईलवरती क्लिक करायचं आहे, प्लेस इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला परत हा फ्लावर 3 नावाचा PNG इम्पोर्ट करून घ्यायचा. इथून आपण डुप्लिकेट पण करू शकतो, पण मी काय केलेलं सेपरेटली इम्पोर्ट केलं. त्यानंतर याला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट केलं. त्यानंतर Ctrl+T केला आणि अशा प्रकारे याची पण आपण साईज काय केली, कमी केली. फक्त याला काय करायचं, फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. हँडलच्या सहाऱ्याने जशी तुम्हाला साईज वगैरे ॲडजस्टमेंट करायची आहे तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे ओके करायचं. त्यानंतर परत फाईलवरती क्लिक करू, प्लेस इमेजवरती जाऊ आणि हा फ्लावर आहे, हा फ्लावर इथे प्लेस करू. याला पण सेम स्टेप फॉलो करायची आहे. कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट, Ctrl+T, रिसाईज, प्रॉपरली रिसाईज, त्यानंतर अशा प्रकारे इथे प्लेस. ओके. आता याला काय करायचं, परत सिलेक्ट करायचं, Ctrl+J करायचं. Ctrl+J करून अशा प्रकारे Ctrl+J म्हणजे त्याचा डुप्लिकेट होईल आणि त्यानंतर याला Ctrl+T करायचं आणि अशा प्रकारे काय करायची, याची साईज वगैरे कमी करायची. ओके. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, थोडं इथे लक्ष द्यायचं, कारण यामध्ये थोडा तुम्हाला कन्फ्युजन वगैरे होऊ शकते. आता हे काय केलं, आपण इमेज वगैरे इम्पोर्ट केली आहे, पण याला आपल्याला प्रॉपरली शॅडो द्यायचा आहे. शॅडो देण्याकरिता हा जो इमेज आहे म्हणजे बहीण भाऊचा, याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे न्यू लेअर या ऑप्शनवरती खाली दिसते तुम्हाला, न्यू लेअर या ऑप्शनवरती क्रिएट अ न्यू लेअर यावरती क्लिक करायचं. लेअर 1 नावाची लेअर इन, या लेअरला काय करायचं आहे, भाऊ बहीणचा जो लेअर आहे या लेअरच्या खाली घेऊन यायचं. आता या लेअरला काय करायचं, सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे
ब्रश टूलवरती क्लिक करायचं. ब्रश टूलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपेसिटी 59 घ्यायची आहे किंवा आपण इथे ॲडजस्टमेंट वगैरे नंतर करूच. 59 घ्यायची आहे. फ्लो तुम्ही इथे 47 ठेवू शकता किंवा थोडासा आपण फ्लो इथे वाढवू. अशा प्रकारे मी काय केलं, फ्लो वाढवला आणि त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला इथे फक्त या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोरग्राऊंड कलर, आणि इथून अशा प्रकारे ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर इथे काय करायचं, ऑप्शनवरती क्लिक करायचं. 88 दिसते तुम्हाला इथे ब्रशची साईज आहे. या साईजवरती काय करायचं, अशा प्रकारे याची साईज कमी करून घ्यायची. साईज कमी केल्यानंतर आता थोडं लक्ष द्यायचं. साईज कमी केल्यानंतर याचे जो पाय वगैरे आहे ना, या पायावरती आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. त्याकरिता अगोदर मी काय करतो, याची साईज आणखी कमी करतो आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉपरली असा इथे शॅडो द्यायचा आहे. कारण यामुळेच तुमची डिझाईन प्रॉपरली दिसणार आहे. कारण कोणी जेव्हा तुमची डिझाईन पाहील तेव्हा फक्त तुम्ही जर अशी साधी डिझाईन बनवली तर त्याकडे वाटणार ते की ते प्रोफेशनल नाही आहे. आणि जर याला प्रॉपरली शॅडो वगैरे दिला तर त्यामध्ये त्या डिझाईनमध्ये प्रॉपरली काय होईल, डेप्थ वगैरे क्रिएट होईल. त्याला अशा प्रकारे काय करायला, आपण शॅडो दिला. आता दिसत आहे ना ते प्रॉपर, अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं आहे. स्टेप समजली नसेल तर परत व्हिडिओ पाहायचा. अशा प्रकारे त्याचबरोबर एकाच लेअरला काय करू आपण, अशा प्रकारे याला पण शॅडो देऊन देऊ. तुम्ही डिफरंट लेअर, क्रिएट अ न्यू लेअरवरती क्लिक करून डिफरंट लेअर घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला अशाच प्रकारे काय करायचं आहे, या प्लेटवरती शॅडो द्यायचा आहे. अशा प्रकारे शॅडो द्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण काय केलं, इथे शॅडो दिला. आता तुम्हाला दिसत असेल ते खरोखर वाटतात की कुठंतरी बसलेल्या आहेत टाईल्सवर. अशा प्रकारे तुम्हाला याला शॅडो द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, इथपर्यंत कंप्लीट झाली. कंट्रोल ओ करतो मी आणि त्यानंतर याला अशा प्रकारे फिट केलं. आता काय करायचं आहे, यामध्ये काही बाकी आहे का आपलं? हो, हा असा दिसते तुम्हाला PNG, हा पण आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे डेकोरेटिव्ह पर्पज. फाईलवरती क्लिक करू, प्लेस इमेजवरती क्लिक करून मी हा जो डिझाईन नावाचा PNG आहे आपण इम्पोर्ट करू. त्यानंतर यावरती काय करू, आपण राईट क्लिक करू, कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करू, कंट्रोल T करू. कंट्रोल T करून अशा प्रकारे काय करू, याची साईज कमी करू आणि इथे याची ॲडजस्टमेंट करू. आता मित्रांनो असं नाही की मी जशी डिझाईन बनवली तुम्ही तशीच डिझाईन क्रिएट करायला पाहिजे, हे फक्त मी तुम्हाला शिकवतो. तुम्ही तुमची क्रिएटिव्ह यामध्ये वेगवेगळा लेआउट पण तुम्ही घेऊ शकता, फंटचा कलर वगैरे पण चेंज करू शकता. हो, आता आपल्याला काय करायचं आहे, फंटचा कलर चेंज करायचा आहे. याला काय करायचं, पूर्ण टेक्स्टला सिलेक्ट करायचं, कंट्रोल A करून, आणि त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि अशा समोर तुमच्यासमोर काय होईल, कलर फिकर येईल. तो कलर फिकर यामधला जो ब्राऊन कलर दिसते तुम्हाला डार्क, तो कलर असा सिलेक्ट करून घ्यायचा या टेक्स्टमधला, रक्षाबंधनमधला, आणि इथे ओकेवरती क्लिक करायचं. त्या टेक्स्टला काय होईल, तो प्रॉपरली तोच कलर येऊन जाईल. त्यानंतर आता या टेक्स्टला पण सिलेक्ट करायचं आणि त्याला पण तोच कलर द्यायचा. या टेक्स्टला निमित्त सर्वांना याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तोच कलर तुम्हाला देऊन द्यायचा आहे. असं सिलेक्ट करायचं आणि तोच कलर तुम्ही इथे ओकेवरती क्लिक करून द्यायचा. आणि त्यानंतर मनपूर्वक शुभेच्छा याला टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे परत कलरवरती सिलेक्ट करायचं आणि इकडून हा कलर काय करायचा, अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा. प्रॉपरली तुम्ही थोडा डार्क कलर सिलेक्ट करून घ्यायचा आणि ओके करून घ्यायचं आणि इथे ओके करून घ्यायचं. अशा प्रकारे जर स्पेसिंग वगैरे कमी जास्त करायची असेल, समजा आता हे टेक्स्ट आहे, या टेक्स्टची जर तुमची स्पेसिंग वगैरे जास्त झाली असेल तर इथे दिसते तुम्हाला एक ऑप्शन, ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे दिसते तुम्हाला हॉरिझॉन्टल स्पेसिंग. इथून तुम्ही अशा प्रकारे स्पेसिंग वगैरे कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो यामध्ये आणखी काही ऑप्शन आहेत, याचं तर आपल्याला काही गरज पडणारच नाही. फक्त मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला माहीत नसेल तर अशा प्रकारे आपण स्पेसिंग वगैरे कमी करू शकतो. किंवा इथे आपल्याला आणखी पण ऑप्शन मिळून जाते. या ऑप्शनवरती क्लिक करून आपण पण याची स्पेसिंग वगैरे कमी करू शकतो. त्याकरिता अगोदर टेक्स्टला सिलेक्ट करावं लागेल. तर आता काही बाकी आहे का, आपण या डिझाईनमध्ये बघू. अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट वगैरे शेप वगैरे प्रॉपरली घेतला आहे आणि त्यानंतर यामध्ये मला तर वाटत नाही काही राहिलेलं आहे म्हणून. राखी वगैरे प्रॉपर प्लेट वगैरे सगळं काही आपण इथे घेतलं आहे. काही राहिलं असेल तर ते बाकी तुम्ही करायचं. आय होप मित्रांनो तुम्हाला हे डिझाईन समजली असेल. आणि यामध्ये काय दिसत असेल तुम्हाला, हे डिझाईन थोडी ब्लर दिसत आहे, कारण जे आपली झूम लेवल आहे ते 170पर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे थोडं ब्लर दिसेल. पण ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही डिझाईन पासाल ना, तर अशी एकदम क्वालिटीमध्ये तुमची डिझाईन बनवून जाईल. या डिझाईनसोबत तुम्हाला म्हणजे मटेरियल आहे, त्या मटेरियलसोबत आपण PSD फाईल पण देऊन देऊ. पण मित्रांनो मी काय करतो, तुम्हाला फ्रीमध्ये सर्व मटेरियल तर देतो, पण ते तुम्ही डाउनलोड करता आणि चॅनलला सबस्क्राईब तर करतच नाही. तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ थांबवण्याच्या अगोदर सर्व माझ्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या एकूण छोटंसं गिफ्ट म्हणून हेच एक ग्राफिक डिझाईनमध्ये कशाप्रकारे एक पोस्टर डिझाईन करायचं ते शिकून घ्या. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.